चित्रपटसृष्टीतील दोन महाकाय व्यक्तिमत्व, एक म्हणजे दक्षिणेचा थलैवा रजनीकांत आणि दुसरे म्हणजे आता तमिळनाडूच्या सत्ते शिखरावर पोहोचलेले थलपती विजय। गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूच्या राजकारणात, चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर एकच कुजबूज सुरू होती। विजय यांच्या भूतपूर्व राजकीय यशामुळे रजनीकांत नाराज आहेत का? विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही रजनीकांत यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं नाहीये का? आणि हा सर्वात मोठा प्रश्न, दक्षिणेच्या सुपरस्टारला नव्या राजकीय सुपरस्टारचा मत्सर वाटतोय का? या सर्व चर्चांनी इतकं जोर धरलंय की अखेर स्वतः रजनीकांत यांना समोर येऊन या अफवांना उत्तर द्यावं लागलंय। आज सकाळी पोयस गार्डन मधील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांची गर्दी उसळली होती। कॅमेरे सज्ज होते, मायक्रोफोन पुढे सरसावले होते आणि सगळ्यांना एका उत्तराची प्रतीक्षा होती। नेहमी शांत, संयमी आणि मोजक्या शब्दात बोलणारे रजनीकांत यावेळी मात्र अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दात बोलले। त्यांनी संतापलेल्या स्वरात म्हटलं, मी इतका नीच हलकट माणूस नाही की कोणाच्या यशावरून मत्सर बाळगीन आणि विनाकारण टिप्पणी करीन। या एका वाक्यानं त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सर्व अफवांचा अक्षरशः चुराडा करून टाकला। रजनीकांत पुढे म्हणाले, मी आता राजकारणात नाही, मग विजयचा हेवा का करावा? माझ्या आणि विजयच्या वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर आहे। त्याच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही। उलट त्यानं मिळवलेले यश पाहून मला खूप आनंद झालाय। या शब्दात केवळ स्पष्टीकरण नव्हतं, तर एका ज्येष्ठ सुपरस्टाराकडून नव्या पिढीच्या नेत्याला दिलेली मनापासूनची दाद होती। रजनीकांत यांनी विजय यांचं भरभरून कौतुक करत म्हटलंय की अवघ्या 52व्या वर्षी त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात असा पराक्रम केलाय जो अनेक दिग्गजांना साधता आलेला नाहीये। MGR आणि NTR यांसारख्या दिग्गजांपेक्षाही मोठं यश विजय त्यांनी मिळवलंय असं सांगत त्यांनी विजय यांची उंची किती वाढली याची जाणीव करून दिली। केंद्रातील भाजप आणि राज्यातील दोन बलाढ्य पक्षांविरोधात निवडणूक लढवून विजय मिळवणं हे अत्यंत उल्लेखनीय असल्याचं त्यांनी नमूद केलंय। विजय यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत, त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा असं म्हणत त्यांनी विजय यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला। विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं नाही या आरोपावर रजनीकांत यांनी थेट उत्तर दिलंय, मी विजय मुख्यमंत्री होताच त्याचं अभिनंदन केलं होतं असं सांगत त्यांनी गैरसमज दूर केला। विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहिल्याबाबत विचारलं असता त्यांनी नेहमीच्या शैलीत प्रतिप्रश्न केला, मी याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो आहे का? या एका प्रश्नातूनच त्यांनी टीकाकारांना आरसा दाखवला। निवडणुकीनंतर त्यांनी MK स्टॅलिन यांची भेट घेतल्याबद्दलही राजकीय चर्चा रंगल्या होत्या। यावर त्यांनी स्पष्ट केलं की स्टॅलिन यांच्याशी त्यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे। राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम राहतात हे त्यांनी अधोरेखित केलं। स्टॅलिन यांच्या पराभवाबद्दल आपल्याला दुःख समजलं असंही त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेदरम्यान रजनीकांत यांनी आणखी एक स्फोटक विधान केलं, जर मी 2021 मध्ये निवडणूक लढवली असती तर मी जिंकलो असतो। या विधानाने पुन्हा एकदा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ निर्माण केलंय, कारण आजही रजनीकांत यांची लोकप्रियता किती अफाट आहे याची ही जाणीव करून देणारी प्रतिक्रिया होती। एकीकडे विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय, तर दुसरीकडे रजनीकांत यांनी त्यांच्या यशाचं मनापासून स्वागत करत सर्व अफवांना पूर्णविराम दिलाय। मत्सर नाही, कटुता नाही, उलट अपेक्षा, शुभेच्छा आणि एका ज्येष्ठ सुपरस्टाराचा नव्या नेतृत्वावर असलेला विश्वास हाच या संपूर्ण पत्रकार परिषदेचा खरा संदेश ठरला। आता या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांचा उदय होत असताना थलैवा रजनीकांत यांच्या पाठीशी शुभेच्छांसह उभे आहेत आणि म्हणूनच या दोन सुपरस्टार मधील कथित मतभेदांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय।